अननस पण आले तेवढं छोटे छोटे दोन. इंजिन पूर्ण फिट करून घेतलं. इंजिन ओके झालं, टाकी लावली, गाडीची टेस्ट केली, गाडी एकदम ओके. जागा झाली काय रिक्षात जागा झाली काय बोलू. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर पहिले एक गोष्ट थोडीशी डिस्कस करतो, मग पुढचं प्लॅनिंग बघूया काय होतंय. की काय माहिती आहे का, अरे यार तू गप रे, बोलायला लागलो ना, बाहेर आलो ना की यांचीच भीती असते, हेच ओरडायला सुरुवात करतात. त्याच्यामुळे तो माईक मागवला आहे. आता बघूया तो माईक मागवल्यावर किती फरक पडतोय. कारण काय होतं, आपला मोबाईलचा जो माईक असतो ना, तो आपला बाहेरचा आवाज पटकन जास्त घेतो आपल्या आवाजापेक्षा. त्याच्यामुळे माईक मी आता केलेला आहे, तो येणार आहे संडेपर्यंत. तो आल्यावर समजेल किती फरक पडतोय, नाही तर त्यांनी पण समजून फरक नाही पडत. तर ठीक आहे. तर काय सांगत होतो की आता बघा, आपलं मेन काही ट्रॅव्हलिंग आहे ते आपलं मेन आहे. पण कसं होतं, ट्रॅव्हलिंग बरोबर आहे ना, फक्त ट्रॅव्हलिंग तुम्हाला दाखवू शकत नाही. कसं आहे, आपण वर्षातून काय प्रत्येक दिवस बाहेर फिरू शकत नाही. त्याच्यामुळे जेव्हा बाहेर जाणार आहोत तेव्हा त्या बाहेरचे व्हिडिओ आपल्या होणारच आहेत. आणि ते सिरीज ती पूर्ण वेगळीच बनवतो मी. आणि प्लस त्याचे आपले काय बोलतात त्याला, त्याचा शब्द मी विसरलो, आपण सर्व ते एकत्र करून ठेवतो. त्याच्यामुळे तिकडे गेल्यावर पण तुम्हाला ते व्हिडिओ पूर्ण लाईव्ह शेअर बघायला भेटतात. तर कसं आहे, आपल्या तर ट्रॅव्हलिंग कसं आहे, बाहेर जाणार तेव्हा होणारच आहे. ट्रॅव्हलिंग बरोबर आहे ना, डेली ब्लॉग्स म्हणजे लाईफस्टाईल आला, डेली ब्लॉग झाले आपले, काही आपलं होतंय. जेणेकरून कसं तुम्ही दररोज 2 दिवसातून एक किंवा 3 दिवसांनी एक, किंवा काही वेळेला दररोज कंटिन्युअस दररोजचे दररोज व्हिडिओ करणार. पण तुम्ही तेवढं माझ्यासोबत एंगेज होऊन राहाल. कारण जर एक व्हिडिओ मी आज टाकतोय, नंतरच्या महिन्यात दुसरी व्हिडिओ टाकतोय बाहेर, फक्त तुमच्या जर बाहेरचे व्हिडिओ बघायचे, तर ते पॉसिबल नाही ना. तर तुमची पण लिंक राहणार नाही माझ्यासोबतची, आपलं काही बॉन्डिंग राहणार नाही. आणि तुम्ही पण बोलणार काय हा आता व्हिडिओ टाकल्यानंतर नाही, 1-2 दिवसाच्या फरकाने तरी व्हिडिओ आलीच पाहिजे असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे आपल्या आता ह्याच्यावर डेली ब्लॉग्स पण राहतील, लाईफस्टाईलमध्ये काय होतं त्या गोष्टी सगळ्या राहतील. कंटिन्यू राहाल तुम्ही माझ्यासोबत, हेच थोडंसं सांगायचं होतं. फक्त असं आहे की या सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करत होत्या की मला तुमच्याबरोबर एंगेज होऊन राहायचं आहे. की असं नको गॅप पडली मग आपण पण कुठेतरी बोर होतो, अरे यार आता लागला आता बनवत, तसं नाही. रोजच्या रोज कसं फ्रेश असतो. आज बनवली व्हिडिओ, रात्री एडिट केली, उद्या सकाळच्या तुम्हाला बनवायला भेटले. आपल्याला पण कशी आवड आहे, आणि मेन आवड असली तर सगळ्या गोष्टी होतात, नाही तर मग कुठलीच गोष्ट होत नाही. तर जरा ठीक आहे. आता कसं आहे, आज दिवसभर, काल पण बाहेर गेलो, काल मी थोडं शूट केलं, पण ते थोडं मला इकडे वाटलं, थोडंसं अर्धवट झालं, लिंक नाही लागली, त्याच्यामुळे ते नाही हे केलं, नाही तर आज ब्लॉक पडला असतो तो. तर ठीक आहे. आता मामाचा मुलगा येतोय, त्याला घेतो जातोय, कारण आज फायनली बाकीची गाडी जी आहे ते आज फुल होणार आहे. आणि आज नेमकी आहे संकष्टी, त्याच्यामुळे आता दिवसभर आले सोबत, पण संध्याकाळी मला यायला लागेल घरी. बघूया, थोडं पूजा वगैरे झाली की परत जाऊ, काय होतं ते समजेल. पण आज गाडी पूर्ण फायनल फिट होणार आहे आय थिंक सो, कारण तो बोललाय साहिल मी येतोय आज आणि आज फिट करून देतो. फक्त बाईटचे पॅनल आले, तर गेल्यावर बघू काय नक्की. ए गप्प बसा रे यार, गप्प बसा रे, किती ओरडत आहे. तर ठीक आहे, चला तू येतोय, त्याला घेऊ आणि त्याच्याच निघूया. जागा झाली काय रिक्षात जागा झाली काय बोलू. एवढीच बॅग आज ते बसत नाही. गियरचा शिफ्टिंगचा जो मेटल आहे ना, तो इतना बड़ा है, ये छेद उतना छोटा है. तेल लावून पण लावणार नाही का, म्हणजे ऑइल वगैरे लावून काय? बघ ना, अरे एकदम छोटा आहे रे तो, घुसणार ना. युनिकॉर्नचा आहे ना. हाँ यूनिकॉर्न का. मेरा गियर का शिफ्टिंग का जो मेटल है वो इतना बड़ा है. ह्याचं काय पाहिजे, दांडी आहे ना, डायरेक्ट जम मध्ये म्हणजे भेटलाच नाही सोबत घेतली मग. अरे हा प्रॉब्लेम आहे. ये है इसमें पिन टूटा है. बोलते पहिला आलास काय, त्या दिवशी रात्री तो आला, किती वाजता होता रे, 1 वाजे होता, 12 वाजता. इंजिन पूर्ण फिट करून घेतलं, इंजिन ओके झालं, टाकी लावली, गाडीची टेस्ट केली, गाडी एकदम ओके. आता बाकी जे साईडचे पॅनल आहेत ना आता तेच ओढायचे. आणि मेन आता राहिले फक्त हे व्हील, फक्त पेंट करायचे बाकी आहेत. आता गाडीचे बाकी पॅनल रेडी झाले का व्हील समजा नंतर पेंट करू शकतो, काय प्रश्न नाही. टायरच खोलायचे. मेन सगळं इंजिनचं होतं काम, बाकी सगळं ओके. तर पॅनल लावले की आज गाडी रेडी होईल, कारण तो आज संध्याकाळी, कारण तो जॉबला असतो, तुझा आला असता ना तर सकाळी तर पूर्ण गाडी झाली असती तर दिवसभरात, एक काही तासात. पण ठीक आहे, तर रात्री येणार. आणि त्यात परत आहे संकष्टी असते, त्याच्यामुळे परत मला घरी जावं लागेल आय थिंक सो, कारण घरी पूजा वगैरे असते, सगळे आरती वगैरे होते. त्याच्यामुळे बघूया ते कसं होतंय. आणि येईन परत रात्री.
पण आज फायनल होईल आणि आज आलो तरी मी थांबेन मग घरी, काही प्रश्न नाही, कारण उद्या काही काम नाही सकाळी आपल्याला, त्याच्यामुळे आज थांबेन, हे पूर्ण करून घेऊ सगळं काम. आणि हे बघा इकडे जाम बघा, जाम छोटे छोटे पकडलेत, फुलं पण भरपूर आलीत है ना. झाडावर झाड छोटं आहे पण भरपूर फुलं आलेत, भरपूर येतील ना. आणि चिकू पण बघा, चिकू पण आहेत झाडावर भरपूर. कुठं गेलं रे, हा 1-2 ते दिसले, बाकीचे काढले मला वाटतं. काय झालं आहे, पहिला जेवण घेतलं, कारण कसं आहे आज आहे उपवास, गुरुवार आहे, गुरुवार नसलं काहीतरी असतं, संकष्टी आहे, त्याच्यामुळे आता मामाकडे आलो, जेवतोय आणि तो बहुतेक संध्याकाळी आहे, त्याच्यामुळे संध्याकाळी कामाला सुरुवात होईल. तोपर्यंत बाकी काय राहिलं असेल जाऊ जेवून येऊ. पूर्ण स्मूथ. सकाळी आहे ना तिकडेच गेलो त्याच्यासोबत, थोडं काय होतं तिकडचं बघितलं. आता तो येणार आहे संध्याकाळी, कारण ते कसं होतं संकष्टी आहे ना, त्याच्यामुळे तो पण म्हणजे घरी जातो आणि सगळं घरचा पूजा वगैरे करतो, जेवतो. मग ठीक आहे ये, तोपर्यंत आपल्याकडे पण बोलो घरी सगळं पूजा वगैरे आटपतो आणि मी पण येतो बोलो. थोडंसं आलो शेतावरती इकडे. काय अननस पण आले तेवढं, छोटे छोटे 2 तिकडे पण आहे, तिकडं नसेल नाही ना. अननस आंबे पण थोडे थोडे पकडले तिथं, त्याच्यामुळे आता कसं टाईम आहे ना, अजून होते ना मोठे. मागच्या वेळेला तर अक्षरशः एवढे झाले होते की खूप झाले, खूप. थोडं करताना नाही करताना भरपूर झाले. तर आता थोडं इथलं काम आहे ते आटपतोय आणि मग परत पूजा वगैरे करून परत जाऊया, ते आपलं बाकीचं काम राहिलं ते आटपायला. आता काय झालं, संकष्टी तुम्हाला बोललो, त्याच्यामुळे आता सगळं आटपलं, पूजा वगैरे झालं, जेवण झालं. कारण 9:30 आय थिंक चंद्रउदय होतं, चंद्रउदय झाल्याशिवाय आपलं ते जेवण वगैरे होत नाही, त्याच्यामुळे आरती झाली, जेवलो आणि आता आलोय. तर गाडी फिटिंगला सुरुवात केली त्यांनी. तर हे आता सध्या समोरचं झालेलं आहे, इथपर्यंत आहे. मला वाटलं झालं असेल पण आय थिंक सो लावलेलं ते परत खोललं, काहीतरी नट उलटे झाले म्हणून. आता सुरुवात झाली फिटिंगला. आज आहे ना, आज होईल पूर्ण गाडी, कारण आता हे वरचं फायबर जॉईन करायचं, बाकी इंजिनचं काम ते मागच्या याला झालं त्याचं. त्यावेळेस मला थांबताना आलं, कारण आपलं दुसऱ्या दिवशी परत काम जायचं होतं, आज थांबणार आहे. आज पूर्ण करू गाडी, तुम्हाला पण बघायला पाहिजे. काय ना कसं आलं, आलो इकडे, तुम्ही बघितलं गाडीचं काय काय काम केलं. ऑलमोस्ट गाडी ऑलमोस्ट गाडी रन झाली पूर्ण. फक्त थोडंसं म्हणजे जे आपलं मीटर बोला, मीटरच्या इथल्या ज्या वायर आहेत ना, ते ना थोडा गंज पकडला, त्याच्यामुळे ती वायरचा किट तो मागवलाय, पण ते एका फ्रेंडकडे आहे, त्याच्यामुळे तो आय थिंक येणार आहे 2 दिवसांनी पुढे, त्याच्यामुळे ते राहिलं. आणि एक जो आपला इंडिकेटरचा स्विच आहे, त्याच्यामुळे फ्लॅशर आहे तो, त्याच्यामुळे इंडिकेटर पूर्ण प्रॉपर फ्लॅश नाही करत. तो एक असे 1-2 काम फक्त राहिलेत, सायलेन्सर तर थोडंसं लावायचं आहे, बाकी गाडी ऑलमोस्ट डन झालेली आहे. त्याच्यामुळे कसं आहे, जे आज होतं जे गाडीचं काम करायचं, बाकी गाडी डन झाली, काय प्रश्न नाही. फक्त ह्या 1-2 गोष्टी आहेत, ते 1-2 दिवसात होऊन जातील पुढल्या. तर आता आपला हा गाडी तुम्ही बघितलं, आधी पण आपण कव्हर केलं, तेव्हा पण इंजिनचं काम झालं, ते पण झालं पूर्ण. बाकी गाडी फिट झाली. आता कसं आहे, थोडंसं आउट वगैरे काढायचं आहे थिंक पुढल्या व्हीलचा, तो उद्या सकाळी घेऊन जाऊ, तो पुढल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल काय करतो काय नाही ते. त्याच्यामुळे आता बाकी गाडी डन झालेली आहे. आतापर्यंत हे जेवढं झालं गाडीचं तेवढं तुम्हाला मी दाखवलं. तर चला, जास्त वेळ तुमचा घेत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आता सरी बाय.